नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर वनच्या रिझल्टचा अपडेट बघणार आहोत. तर मित्रांनो, आज तारीख आहे 1 जुलै 2025, म्हणजे आजपासून फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2 सुरू झाला आहे आणि काल फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 1 एंड झाला आहे. आणि मित्रांनो, आता आपल्याला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, रिझल्टच्या आधी खूप साऱ्या कंपन्या आपल्या क्वार्टरली रिझल्टचा अपडेट देत असते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा क्वार्टर 1च्या रिझल्टचा अपडेट बघणार आहोत. आणि त्याचसोबत आपण इरडाची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. अपडेटचा टायमिंग आहे 30 जून 2025, म्हणजे ही अपडेट काल आली आहे संध्याकाळी 10:15 वाजता. तर चला बघूया कसे आहे इरिडाचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे अपडेट. तर मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच असेल, इरिडा ही कंपनी लोन देण्याचे काम करते. आणि मित्रांनो, ही कंपनी स्पेसिफिकली ज्या कंपन्या रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये काम करतात त्यांना बिझनेस करण्यासाठी लोन देते. असे नाही की कोणत्याही कंपनीला एक बिल्डिंग बांधायची आहे आणि ती इरिडाकडे लोन मागायला गेली तर इरिडा सरळ त्या कंपनीला नकार देईल, कारण इरिडा फक्त रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना लोन प्रोव्हाइड करते. आणि मित्रांनो, त्याचमुळे इथे 3 डेटा इरिडाने अवेलेबल करून दिला आहे: लोन सँक्शन, लोन डिस्बर्समेंट्स आणि लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड. लोन सँक्शन म्हणजे लोन सँक्शन झाला आहे. लोन डिस्बर्समेंट्स म्हणजे एवढा लोन इरिडाने त्या कंपनीला म्हणजे त्या बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला प्रोव्हाइड करून दिला आहे. तर चला बघूया कसे आहे इरिडाचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे अपडेट. तर मित्रांनो, जर आपण इरिडाचा लोन सँक्शन बघितला तर तो 30 जून 2024मध्ये होता 9,136 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 29%ने इन्क्रीज होऊन 30 जून 2025पर्यंत झाला आहे. आता आला आहे 11,740 कोटी रुपये. तसेच इरिडाचा लोन डिस्बर्समेंट्स 30 जून 2024 मध्ये होता 5,326 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 31%ने ग्रो होऊन आता 30 जून 2025ला आहे 6,981 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, इरिडाचा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड एका वर्षाआधी म्हणजे 30 जून 2024ला होता 63,207 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 27%ने इन्क्रीज होऊन आता 30 जून 2025ला इरिडाचा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड आहे 79,960 कोटी रुपये. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण इरिडाचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा अपडेट बघितला. आणि मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत इरिडाची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, जर आपण इरिडाचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर येथे प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 71.76%. पहिले होती 75%. तर मित्रांनो, इरिडाने QIPच्या थ्रू
फंड रेज करण्यासाठी इथे आपली हिस्सेदारी सेल केली आहे. आणि मित्रांनो, या QIP मध्ये इरिडाचे सगळ्यात जास्त शेअर खरेदी केले होते LICने. तुम्ही DIs मध्ये बघू शकता LICची हिस्सेदारी वाढून झाली आहे इरिडामध्ये 2.21%. तर मित्रांनो, जर आपण इरिडाचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 71.76%, FISची होल्डिंग आहे 3.26%, DISची होल्डिंग आहे 3.12% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.86%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1391 कोटी रुपयांनी वाढून आला होता 1904 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला होता 1698 कोटी रुपयांनी 1904 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 337 कोटी रुपयांनी वाढून आला होता 502 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 425 कोटी रुपयांनी वाढून आला होता 502 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण इरिडाचा पूर्ण एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीचा रेव्हेन्यू एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये आला होता 6742 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इरिडाचा नेट प्रॉफिट एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये आला होता 1699 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत इरिडाचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तर मित्रांनो, इरिडाचा रिझर्व अँड सरप्लस लगातार इन्क्रीज होत आहे 1737 कोटी रुपयांनी 2211 कोटी रुपये आणि सध्याच या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे 7500 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग लॉंग पिरियडपासून झिरोच आहे. तसेच मित्रांनो, जर आपण इरिडाची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ती लगातार इन्क्रीज होत आहे 21,853 कोटी रुपयांनी 24,000. आणि आता या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग जबरदस्तपणे वाढली आहे आणि सध्यास करंटली इरिडाची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 64,740 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 65 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण इरिडाचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो 1,575 कोटी रुपयांनी 603 कोटी रुपये आणि सध्याच या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 698 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 700 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण इरिडाची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते पहिले होती 1258 कोटी रुपये, नंतर 1273 कोटी रुपये आणि सध्याच या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 0, जो या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये त्यांच्या प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे 75%. आणि मित्रांनो, इरिडाच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच मित्रांनो, इरिडाची प्लेज पर्सेंटेज तुम्ही बघू शकता 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा अपडेट बघितला. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण इरिडाची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही
या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.